नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कन्सेप्ट क्लिअर मेंटरशिपच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी ॲडव्होकेट अरविंद मिसळ आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण कॉन्सेप्ट क्लिअर मेंटरशिप प्रोग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत, विषयाबाबतच्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत, तर त्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके, तर त्या माध्यमातून मागील काही आपण लेक्चर घेतलेले आहेत. मग मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना असेल ती कधी झाली, का झाली, त्यानंतर त्याच्या अगोदर 1857चा उठाव बघितला होता, त्या उठावाचे परिणाम बघितले होते, कारणे बघितले होते, या सगळ्या गोष्टी बघितलेल्या होत्या. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, तर आजच्या लेक्चरचं आपलं टायटलच आहे की सुरुवातीची राष्ट्रवादी चळवळ. मग ते कालखंड कोणता आहे, तर 1885 ते 1905 या दरम्यानचा सुरुवातीचा जो काही राष्ट्रवादी चळवळ होती, म्हणजे राष्ट्राच्या बाजूने जी काही चळवळ निर्माण केली होती किंवा स्वातंत्र्याच्या बाजूने जी काही चळवळ निर्माण केली होती, तर ती चळवळ आपल्याला इथं बघणं गरजेचं आहे आणि तेच आजच्या आपल्या व्हिडिओचं काय आहे, टायटल आहे. ओके, मग त्याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत, तर याच्यामध्ये मग सुरुवातीची राष्ट्रवादी चळवळ नेमकी काय आहे. ज्यावेळेस 28 डिसेंबर 1885ला मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली होती. मग त्या स्थापनेनंतरनं भारतीय लोकांमध्ये मग जी राष्ट्रवादाबाबतची जी काही चळवळ निर्माण झाली होती, तर त्या चळवळीवरती आज आपण इथं काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. मग त्याच्यामध्ये मग बघा की या चळवळीमध्ये मग काही नेते असे जहालवादी होते आणि काही मवाळवादी नेते होते. मग या गोष्टी आपण इथं काय करणार आहोत, बघणार आहोत. मग राष्ट्रवादी चळवळीमधील मग भारतातील जे काही मवाळवादी नेते होते आणि त्यांची जी काही धोरणं होती, तर त्या धोरणांवरती आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. त्यानंतरनं मग त्याच्यामधील प्रमुख जे नेते होते दादाभाई नौरोजी यांच्यावरती आपण बघणार आहोत, यांच्याविषयी. त्याचबरोबर सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे जे होते यांच्याविषयी सुद्धा आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. त्यानंतरनं ब्रिटिश सरकारचे जे काही सुधारणावादी कायदे होते 1885 नंतरनं जे काही त्यांनी सुधारणावादी कायदे काढलेले आहेत, तर ते कायदेसुद्धा बघणार आहोत. आणि त्या कायद्यांविरुद्ध मग भारतीयांनी जो काही असंतोष मनामध्ये पसरला होता भारतीयांच्या, तर तो असंतोषसुद्धा बघणार आहोत. त्याचबरोबर मग त्यानंतरनं बंगालची फाळणी जी आहे, तर ती बंगालची फाळणीसुद्धा आपण बघणार आहोत थोडक्यामध्ये. आणि त्यानंतरनं बंगालच्या फाळणीनंतरनं मग जी काही स्वदेशी चळवळ निर्माण झालेली होती, जी स्वदेशी चळवळ भारतीयांसाठी जी चळवळ सुरू केली होती, त्याला स्वदेशी चळवळ म्हणायचं. ती स्वदेशी चळवळ आपण इथं काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. ओके, मग हे सगळं अभ्यासत असताना मग सुरुवातीला बघा काय बघणार आहोत, तर भारतातील मवाळवादी नेते आणि त्यांची धोरणे. म्हणजे ह्या गोष्टी बघण्यासाठी आपल्याला महत्त्वाचे काय बघणं गरजेचं आहे, तर 1885 ते 1905 या दरम्यानचा कालखंड बघणं गरजेचं आहे. 1885 ते 1905 या दरम्यानचा कालखंड बघणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये मग काँग्रेसच्या स्थापनेपासून मग 1885 ते 1905 पर्यंतचा 20 वर्षाचा जो कालखंड आहे, तर तो कालखंड उदारमतवादी कालखंड म्हणून काय केला जातो, ओळखला जातो, किंवा त्याला मवाळवादी कालखंड असं म्हटलं गेलेलं आहे. मग मवाळांची जी काही तत्वे होती, ओके, बघा आता मवाळवादी नेते कोण होते आणि जहालवादी नेते कोण होते, तर बघा की काँग्रेसची स्थापना झाल्यानंतरनं त्याच्यामध्ये दोन गट पडलेले होते, एक मवाळवादी आणि दुसरा जहालवादी. मवाळवादी काय म्हणायचे की सरकारला विनंत्या असतील, अर्ज असतील, मागण्या असतील, या करून मग टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य घेणे, हे मवाळवादी विचारसरणीचे लोकांचे विचार होते. आणि जहालवाद्यांचे काय होते की मग उठाव केल्याशिवाय किंवा संघर्ष केल्याशिवाय भारताला स्वातंत्र्य मिळणार नाही आणि ते एकाच टप्प्यामध्ये पाहिजे. बघा, टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य न घेता एकदमच आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे, हे जहाल विचारसरणीच्या लोकांना वाटत होतं. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये दोन गट पडलेले होते, एक जहालवादी आणि दुसरा मवाळवादी. मग सुरुवातीचा गट जो आहे 1885 ते 1905 हा जो काही कालखंड आहे, तर तो मवाळवादी कालखंड म्हणून ओळखला जातो, किंवा त्यालाच उदारमतवादी कालखंड या नावाने सुद्धा काय केलं जातं आहे, ओळखलं जाते. ही गोष्ट आपल्याला काय करायची आहे, लक्षात घ्यायची आहे. मग आता मवाळवाद्यांची जी काही तत्त्व होती, तर ती तत्त्वसुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. ओके, मग मवाळवादी कोणकोणत्या तत्वानुसार हे करत होते, तर बघा की क्रमाक्रमाने राजकीय बदल हवा, त्याचबरोबर एकदम सुधारणा नकोत, त्याचबरोबर
अशा पद्धतीने मवाळवाद्यांची तत्वे होती. काय होती तत्वे? मवाळवादी कालखंड 1885 ते 1905 हा कालखंड एकूण 20 वर्षाचा कालखंड मवाळवादी कालखंड म्हणून ओळखला जातो. मग मवाळवादाची तत्वे काय होती? मवाळवाद्यांची नेमकी तत्वे काय होती? तर क्रमाक्रमाने आपल्याला राजकीय बदल हवा आहे, एकदमच आपल्याला सुधारणा नको आहेत. ओके, क्रमाक्रमाने राजकीय बदल, एकदम सुधारणा नको. क्रमाक्रमाने राजकीय बदल आणि एकदम सुधारणा नको असं मवाळवाद्यांना वाटायचं. त्याचबरोबर सुधारणा व राजकीय हक्क प्राप्तीसाठी अर्ज असेल, सरकारला अर्ज असेल, विनंत्या असतील किंवा शिष्टमंडळे असेल, त्याचबरोबर वृत्तपत्रीय लिखाण असेल, त्याचबरोबर संसदेतील भाषणं असेल, तर या सनदशीर मार्गांचा वापर करून मग आपल्याला सुधारणा व राजकीय हक्क हे प्राप्त करून घ्यायचे आहेत असं मवाळवाद्यांना वाटायचं. बघा, सुधारणा व राजकीय हक्क प्राप्तीसाठी सरकारला अर्ज, विनंत्या, त्याचबरोबर शिष्टमंडळे, वृत्तपत्रीय लिखाण व संसदेतील भाषणे या मार्गाने मिळावेत अशी मवाळवाद्यांची काय होती? धारणा होती किंवा तत्वे होती. त्याचबरोबर पाश्चात्यांच्या संबंधामुळे व शिक्षणामुळे जीर्ण समाजव्यवस्था नष्ट होतात आणि नवीन शिक्षण पद्धती, न्यायव्यवस्था, दळणवळणाची साधने असतील किंवा उदारमतवाद असेल, त्याचबरोबर व्यक्ती स्वातंत्र्य असेल, त्याचबरोबर लोकशाही, शासन संस्था यांची ओळख झालेली आहे, म्हणून त्यांच्याशी संबंध ठेवणे आवश्यक आहे असं मत कुणाचं होतं? मवाळवाद्यांचं मत होतं. ओके, पाश्चात्य लोकांसोबत संबंध ठेवणे का ठेवणे? तर लोकशाही असेल, त्याचबरोबर शासन व्यवस्था असेल, व्यक्ती स्वातंत्र्य असेल, उदारमतवाद असेल, दळणवळणाची साधने असेल, न्यायव्यवस्था असेल किंवा शिक्षण पद्धती असेल, तर या शिक्षण पद्धती किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये मग पाश्चात्यांसोबत जर आपण संबंध ठेवले, चांगले संबंध, तर आपल्यामध्ये सुधारणा होतील अशी कोणाची भावना होती? तर मवाळवाद्यांची भावना होती. त्याच्यामुळे त्यांनी मग हे तत्त्व स्वीकारलेलं होतं. त्याचबरोबर ब्रिटिशांनी भारतात अनेक सुधारणा केल्यामुळे इंग्रजी राजवट ही एक प्रकारे आपल्याला वरदानच ठरलेली आहे अशा पद्धतीची एक धारणा मग मवाळमतवाद्यांच्या मनामध्ये होती. त्याच्या असे विचार त्यांचे होते. ओके, त्यानंतरनं मग ते राजनिष्ठ बाळगणारे होते. ओके, व बेकायदा कृत्य करण्यास त्यांचा विरोध होता. म्हणजे मवाळमतवाद्यांचं हे राजशिष्टाचार पाळणारे होते आणि मग जे काही बेकायदा कृत्य असतील तर त्यांना मवाळमतवाद्यांचा काय होता? विरोध होता किंवा मवाळवादी नेत्यांचा विरोध होता. त्याचबरोबर सामाजिक सुधारणांबाबत मवाळवाद्यांची विचारसरणी ही प्रगतशील होती किंवा प्रागतिक होती असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल इथं. त्यानंतरनं ब्रिटनमध्ये मग लोकशाही व उदारमतवादी विचारांची परंपरा आहे. त्यामुळे ब्रिटिश राज्यकर्ते आज ना उद्या भारतीयांच्या मागण्या मान्य करून
भारतीयांना न्याय देतील असा विश्वास मवाळवादी नेत्यांमध्ये होता. त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने का होईना ते आपल्याला स्वातंत्र्य मिळेल किंवा आपल्याला ज्या काही आपले हक्क असतील तर ते मिळतील, या गोष्टींवरती मवाळवादी नेत्यांचा काय होता, विश्वास होता, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर मग ब्रिटिशांची जी काही उच्चपदी नेमणूक ही राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या व नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून बघा अयोग्य होती, असे सुद्धा विचार मतवादी नेत्यांचे होते. हे सुद्धा आपल्याला इथं काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने आपण कॉन्सेप्ट क्लिअर या प्रोग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्या काही बेसिक कॉन्सेप्ट आहेत तर त्या कॉन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहोत. जर तुम्हाला याबाबतीमध्ये ज्या काही शंका कुशंका किंवा अडीअडचणी असतील तर त्या तुम्ही आपल्या मेंटॉरशिपचे जे काही प्रमुख आहेत अजित पाटील सर यांच्याशी तुम्ही संपर्क साधून तुमच्या जे काही कॉन्सेप्ट असतील किंवा जे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही सोडवून घेऊ शकता. किंवा आपल्या जी काही मेंटॉरशिप ची संपूर्ण टीम आहे तर ती टीम तुम्हाला कोऑर्डिनेट करून तुमचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मदत करणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके त्यानंतर नेक्स्ट बघा काय आहे की मग मवाळांचे जे काही कार्य काय आहे. आता ही झाली मवाळांची तत्वे. अशा तत्वांवरती आधारित मवाळ मतवादी नेत्यांची काय होती, विचारसरणी होती. ओके मग मवाळांचं नेमकं कार्य काय काय आहे तर कार्यसुद्धा बघणं आपल्याला गरजेचं आहे. मग मवाळांनी काय केलेलं आहे की लोकजागृती घडवून आणलेली आहे. त्याचबरोबर आर्थिक सिद्धांताद्वारे ब्रिटिश विरोधी जनमत तयार केलेलं होतं. या दादाभाई नौरोजींनी मग बघा आर्थिक निस्सारणाचा जो सिद्धांत आहे, ज्याला आपण ड्रेन थेअरी असं म्हणतो इंग्लिशमध्ये, तर तो आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत किंवा संपत्तीचे अपवहन हा सिद्धांत दादाभाई नौरोजींनी मांडलेला होता. आणि त्यामार्फत मग ब्रिटिशांविरोधात जनमत तयार करण्याचं काम हे कुणी केलेलं आहे तर मवाळवादी नेत्यांनी केलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मग मित्रांनो आपल्याला परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारला जातो की संपत्तीचे निस्सारण किंवा संपत्तीचे अपहरण हा सिद्धांत खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे तर दादाभाई नौरोजींनी तो आर्थिक संपत्तीचे निस्सारण हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्याच्यामधून मग ब्रिटिशांनी भारतीय संपत्तीची कशा पद्धतीने लूट केलेली आहे, ओके कशा पद्धतीने ब्रिटिशांनी भारताचं आर्थिक शोषण केलेलं आहे, तर या सगळ्या गोष्टींवरती मग त्या सिद्धांतामध्ये आपल्याला काय केलेलं आहे, चर्चा केलेली आहे. ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. ओके त्यानंतर ना प्रशासनातील सहभागासाठी त्यांनी काय केलेलं आहे, प्रयत्न केलेला आहे. कुणी तर मवाळ मतवादी नेत्यांनी प्रशासनातील सहभागासाठी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय चळवळीची पायाभरणी ही कुणी केलेली आहे तर ती मवाळवादी नेत्यांनीच भारतीय राष्ट्रीय चळवळीची पायाभरणी केलेली आहे. हे सुद्धा आपल्याला या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर राजकीय हक्कांची मागणीसुद्धा मवाळवादी नेत्यांनीच केलेली आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके त्यानंतर मग मवाळवादी नेत्यांनी जे काही अर्ज विनंत्या जे काही संसदेमधील भाषणं जी आहेत तर त्याच्या माध्यमातून कार्य केलेलं आहे. मग ते इंग्लंडमधील कार्य काय काय आहे हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग 1886ला बघा एक समिती विल्यम डिग्बी यांच्या मार्गदर्शनाखाली लंडनला स्थापन झालेली होती. त्यानंतरनं 1889ला द ब्रिटिश कमिटी ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस ही एक वेगळी समिती निर्माण झालेली होती. त्याचबरोबर या समितीचे अध्यक्ष वेडनबर्न व सचिव विल्यम डिग्बी हे होते. आणि व्योमेशचंद्र बॅनर्जी व दादाभाई नौरोजी यांनी त्याच्या समितीमध्ये काय झालेला होता, सहभाग घेतलेला होता. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. म्हणजे आपल्याला जर यदा कदाचित परीक्षेला प्रश्न विचारला की द ब्रिटिश कमिटी ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस या समितीमध्ये खालीलपैकी कोणत्या दोन भारतीयांचा समावेश करण्यात आलेला होता किंवा कोणत्या भारतीयांचा समावेश करण्यात आलेला होता किंवा केलेला होता तर दादाभाई नौरोजी आणि व्योमेशचंद्र बॅनर्जी या दोघांचा त्याच्यामध्ये काय होता, सहभाग होता. ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे. ओके त्यानंतर 1891 साली दादाभाईंना इंग्लंडच्या संसदेत निवडून आणण्यात या समितीने काय केलं होतं, मदत केली होती. म्हणजे 1891 साली दादाभाई नौरोजी हे इंग्लंडच्या संसदेमध्ये मग निवडून आलेले होते. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने बघ मवाळांनी काय केलं होतं, आपली विचारधारा मांडलेली होती आणि आपल्या विचारधारेच्या माध्यमातून मग टप्प्याटप्प्याने मग आपल्याला राजकीय असेल, आर्थिक असेल, सगळंच असेल तर ते स्वातंत्र्य घेण्यास, टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य घेण्यास मवाळवादी नेत्यांनी काय केली होती, त्यांची विचारसरणी राबवलेली होती किंवा त्यांची विचारसरणी तशा पद्धतीची होती. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग यांच्या उलट कुणाची होती तर जहालवादी नेत्यांची होती.
टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य मिळावं ही मवाळवाद्यांची भूमिका होती, पण टप्प्याटप्प्याने न स्वातंत्र्य मिळता एकदमच स्वातंत्र्य मिळावं किंवा क्रांतिकारी चळवळी करून आपल्याला स्वातंत्र्य मिळेल अशी जहालवादी नेत्यांची काय होती भूमिका होती. ओके, त्यानंतरनं मग आता पुढचं बघूया काय आहे पुढचं. मग हे झाला मवाळवादी नेते आणि त्यांची धोरणे जी होती, म्हणजे मवाळवाद्यांचे धोरणं काय होती, तत्वे काय होती, त्यांनी काय काय कार्य केले हे आपण बघितलं. ओके, मग मवाळवादी नेत्यांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोणाचा नंबर लागतो, तर तो लागतो दादाभाई नौरोजी यांचा. मग दादाभाई नौरोजी यांनी काय काय कार्य केलेलं आहे किंवा कशा पद्धतीने त्यांनी कार्य केलेलं आहे, तर या गोष्टीसुद्धा आपल्याला बघणं इथं काय आहे गरजेचं आहे. ओके, मग दादाभाई नौरोजी हे 1825 ते 1917 या कालावधीमध्ये त्यांचा प्रवास राहिलेला आहे. 1825 ते 1917 या दरम्यान त्यांनी काय केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. ओके, मग दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह या नावाने ओळखले जाते. ओके, भारताचे पितामह या नावाने त्यांना काय केलं जाते, ओळखलं जाते. आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जातो मित्रांनो की भारताचे पितामह म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते, तर तिथं आपल्याला सांगता आलं पाहिजे की दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह या नावाने काय केलं जाते, ओळखलं जाते. कारण भारताच्या आर्थिक स्थितीविषयी त्यांनी केलेल्या मूलगामी चिकित्सेमुळे दादाभाई नौरोजी यांना आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते असं म्हटलं जाते. आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते कुणाला म्हटलं जाते, तर दादाभाई नौरोजी यांना. आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते या नावाने सुद्धा दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. का, तर त्यांनी मग ब्रिटिशांनी भारतामधील आर्थिक संपत्तीचे कशा पद्धतीने लूट केलेली आहे याच्यावरती आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत हा दादाभाई नौरोजी यांनी मांडलेला होता. त्याच्यामुळे त्यांना आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते या नावाने सुद्धा ओळखलं जाते. कारण त्यांनी आर्थिक निस्सारणाचा सिद्धांताचे जनक या नावाने सुद्धा ओळखलं जाते. ओके, त्यानंतर महाराष्ट्रातील खडक या गावी त्यांचा काय झालेला होता, जन्म झालेला होता. ओके, मग एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना मग एका इंग्रज प्राध्यापकाने त्यांना भारताची आशा असं म्हटलेलं होतं. म्हणजे एका इंग्रज प्राध्यापक होते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये, मग त्यांना काय म्हटलं होतं की भारताची आशा या नावाने त्यांना काय म्हटलेलं होतं, संबोधलं गेलेलं होतं. ओके, मग एल्फिन्स्टनमध्येच गणित व तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काय केली होती, दादाभाई नौरोजींनी नोकरीला सुरुवात केलेली होती आणि याच महाविद्यालयात प्राध्यापक होणारे ते पहिले भारतीय ठरलेले होते. ओके, एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक होणारे पहिले भारतीय ठरलेले होते. हे सुद्धा आपल्याला त्यांच्याविषयी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यावरती सुद्धा आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो, त्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवणं. त्यानंतर त्यांनी 1855 साली नोकरीचा राजीनामा देऊन दादाभाई नौरोजी पारशी प्रतिष्ठानचे भागीदार म्हणून ते लंडनला गेलेले होते. ओके, मग तेथे 15 वर्ष राहिले आणि त्यांनी खाजगी व्यवसाय लंडनमध्ये काय केला होता, सुरू केला होता. त्यात यश न मिळाल्याने 1869 साली ते मुंबईला परत आले व 1873 साली बडोदा संस्थानाचे दिवाणपद त्यांनी काय केलं होतं, स्वीकारलेलं होतं. 1873 साली बडोदा संस्थानाचे दिवाण. संस्थानाचे दिवाणपद सुद्धा त्यांनी काय केलं होतं, भूषवलेलं होतं. ओके, त्यानंतर ते मुंबई नगरपालिकेत सुद्धा निवडून आलेले होते, मुंबई नगरपालिकेत. त्यानंतर 1892 साली फन्सबरेतून दादाभाई उदारमतवादी पक्षातर्फे कॉमन्स सभागृहाचे सदस्य बनलेले होते. ओके, 1892 साली दादाभाई उदारमतवादी पक्षातर्फे कॉमन्स सभागृहाचे सदस्य. 1892
सभागृहाचे सदस्य असं बनलेलं होतं. हे सुद्धा त्यांच्याविषयी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. याच्यावरती सुद्धा पुढे जाऊन परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. ओके. त्यानंतर मुंबई येथे बघा दादाभाई नौरोजी यांनी 1886 असेल 1893 व 1906 मध्ये काँग्रेसचे अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं होतं. म्हणजे काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जे काही अधिवेशनं झालेली होती मग त्या अधिवेशनामध्ये 1886, 1893 व 1906 या 3 वर्षी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. ओके. 1893, 1886, 1893 आणि 1906 अशा 3 वर्षी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवलेलं आहे. ओके. त्याचबरोबर मुंबई येथे त्यांनी मग ज्ञान प्रसारक मंडळ काढलेलं आहे. ओके. ज्ञान प्रसारक मंडळाची स्थापना केलेली आहे. त्याचबरोबर मुलींसाठी शाळा सुद्धा काढलेल्या आहेत त्यांनी मुंबईत या ठिकाणी. त्याचबरोबर 1852 साली मुंबईला स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशनमध्ये त्यांचा मोठाच वाटा होता. ओके. बॉम्बे असोसिएशन 1852 बॉम्बे असोसिएशन. प्रमुख सहभाग इत्यादी गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या. त्याचबरोबर लंडन इंडियन असोसिएशन व 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थासुद्धा त्यांनी काय केलेल्या आहेत, स्थापन केलेल्या आहेत. ओके. लंडन इंडियन असोसिएशन आणि 1866 ईस्ट इंडिया या संस्था स्थापन केलेल्या आहेत. ओके. त्याचबरोबर भारतीय लोकांचे प्रश्न ब्रिटिश सरकारपुढे मांडणे हा या संघटनेचा मुख्य उद्देश होता. म्हणजे ईस्ट इंडिया असोसिएशन ही संस्था स्थापन करण्यामागचा प्रमुख उद्देश काय होता, तर भारतीय लोकांचे जे काही प्रश्न असतील, ज्या काही अडचणी असतील तर त्या ब्रिटिश सरकारपुढे मांडणे या संस्थेचा काय होता, तो उद्देश होता. आणि त्या उद्देशाने मग ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची काय झालेली होती, स्थापना करण्यात आलेली होती. ओके. दादाभाई नौरोजी हे वित्त आयोगाचे पहिले भारतीय सदस्य होते. ओके. वित्त आयोगाचे पहिले भारतीय सदस्य. आपल्याला प्रश्न विचारला जातो. मागे प्रश्न विचारलेला आहे की 1866 दादाभाई नौरोजी यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे, तर ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केलेली आहे. मग आपल्याला पुढे जाऊन प्रश्न विचारला जाऊ शकतो की वित्त आयोगाचे पहिले भारतीय सदस्य म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते किंवा कोणाचे नाव घेतले जाते, तर दादाभाई नौरोजी यांचे नाव घेतले जाते. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये भारताच्या आर्थिक पाहणी संदर्भात मग तेव्हा एक संसदीय समिती नेमण्यात आलेली होती आणि तिचं नाव होतं फॉसेट समिती असं होतं. आणि या समितीवरती दादाभाई नौरोजी यांची साक्ष झालेली होती. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. म्हणजे याच्यावरती सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये प्रश्न विचारला जाणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या साक्षीचा प्रभाव समितीच्या सदस्यांवरती पडलेला होता आणि मग भारतातील करांचे जे प्रमाण होतं ते अतिरिक्त आणि भारतीयांचे सरासरी उत्पन्न फक्त 20 रुपये होते असं त्यांचं मत होतं. म्हणजे त्या साक्षीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की भारतामधील जे काही कर लावलेले आहेत तर त्या करांचं प्रमाण अधिक आहे आणि भारतीयांचं मग प्रत्यक्ष जर आपण उत्पन्न बघितलं, सरासरी उत्पन्न जर बघितलं आपण, तर ते उत्पन्न फक्त 20 रुपये आहे असं त्यांनी काय केलं होतं, सांगितलं होतं त्या साक्षीमध्ये. ओके. आणि
आणि त्यांच्या मते ही घटना 1873 मध्येच घडलेली होती असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं. ओके, मग 1897 साली बघा रॉयल कमिशन ऑन इंडियन एक्सपेंडिचर हा आयोग नेमण्यात आलेला होता. ओके, मग सेल्बी त्यांचे अध्यक्ष होते. म्हणजे 1897ला रॉयल कमिशन ऑन इंडियन एक्सपेंडिचर एक्सपेंडिचर नेमलेला होता. याचा अध्यक्ष होता सेल्बी. सेल्बी हे त्याचे कोण होते? अध्यक्ष होते. आणि या आयोगावरती सदस्य म्हणून मग दादाभाई नौरोजी यांची नेमणूक झालेली होती. दादाभाई नौरोजी यांची या ह्याच्यावरती अध्यक्ष म्हणून सदस्य म्हणून काय झाली होती? नेमणूक झालेली होती. हे गोष्ट आपल्याला इथं काय करायची आहे? लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या प्रसिद्ध ग्रंथामध्ये त्यांनी दारिद्र्य असेल, त्याचबरोबर भारताचे राष्ट्रीय उत्पन्न असेल, आर्थिक शोषण याबाबत त्यांनी काय केलेलं आहे? सविस्तर निवेदन केलेलं होतं. ओके, मग आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जातो मित्रांनो की पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत किंवा ह्या पुस्तकाचे लेखन कुणी केलेलं आहे? तर ते दादाभाई नौरोजी यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मग भारतातील जे काही दारिद्र्य असेल, भारताचे राष्ट्रीय उत्पन्न असेल, आर्थिक शोषण असेल याबाबत सविस्तर वर्णन हे दादाभाई नौरोजी यांनी पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकामध्ये केलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर मग त्यांनी या पुस्तकामध्ये दाखवून दिलेले आहे की वार्षिक उत्पन्न हे दरडोई 20 रुपये एवढा आहे, तर राहणीमानाचा खर्च हा दरडोई दरवर्षी 34 रुपये एवढा आहे. म्हणजे 34 कुठं आणि 20 कुठं यांच्यातील तफावत भरून जर काढायची असेल तर भारतातील कर कमी केले पाहिजेत किंवा भारताला त्या पद्धतीने किंवा भारतीयांचं उत्पन्न वाढवलं पाहिजे असं त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? सांगितलेलं आहे. यामुळे भारतीयांना जीवनावश्यक गरजा या काय करत होत्या? भागवता येत नव्हत्या आणि भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची व त्यांच्यामधील विविध विभागांच्या वाट्याची गणती करणारे ते पहिले भारतीय होते असं सुद्धा त्यांना म्हटलं गेलेलं आहे. ओके, ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग जो कार्ल मार्क्स जो आहे तर त्या कार्ल मार्क्सने असे भाकीत केले होते की भारतात रेल्वे आर्थिक विकास घडवून आणेल, पण दादाभाई नौरोजी यांनी असे दाखवून दिले होते की भारतीय रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुभती गाय होती असं सुद्धा त्यांनी त्या विधानाला म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतीय रेल्वेला दुभती गाय, ब्रिटिशांसाठी दुभती गाय आहे असं विधान कुणी केलेलं आहे? तर ते विधान कुणी केलेलं आहे? दादाभाई नौरोजी यांनी अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला इथं काय करायची आहे? लक्षात घ्यायची आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे बघा सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा प्रवास 1848 ते 1925 या दरम्यान राहिलेला आहे. 1848 ते 1925 या दरम्यान त्यांचा प्रवास राहिलेला आहे. ओके, मग थोर भारतीय नेते व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक या नावाने त्यांना ओळखलं जाते. ओके, थोर भारतीय नेते. व इंडियन नॅशनल काँग्रेसचे संस्थापक या नावाने त्यांना काय केले जाते? ओळखलं
जाते. ओके. मग यांचा जन्म, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा जन्म कुठे झालेला आहे, तर कलकत्ता या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचे वडील दुर्गाचरण हे एक पेशाने डॉक्टर होते, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. दुर्गाचरण हे त्यांचे वडील होते आणि ते पेशाने काय होते, मग डॉक्टर होते. ही गोष्ट आपल्याला काय करायची आहे, लक्षात ठेवायची आहे. मग सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं प्राथमिक शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, हे कलकत्त्यामध्ये झालेलं होतं. त्यांनी BA हे 1868 साली त्यांनी BAची पदवी घेतलेली होती आणि BA झाल्यानंतरनं ते इंग्लंडला जाऊन ते ICSची परीक्षा उत्तीर्ण झालेली होती. ओके. म्हणजे भारतातील म्हणजे इंग्लंडला जाऊन पहिले ICSची परीक्षा उत्तीर्ण होणारे व्यक्ती कोण होते, तर ते सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. ओके. पहिले भारतीय. पहिले भारतीय होते जे ICSची परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय व्यक्ती म्हणून सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं नाव घेतलं जातं. हे नाव लक्षात ठेवायचं आहे, कारण याच्यावरती आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जातो मित्रांनो. त्यामुळे हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि ते कधी झालेले होते, तर 1869 साली. 1869 साली ते ICSची परीक्षा उत्तीर्ण झालेले होते. इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस नावाची जी परीक्षा होती, तर ती परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले होते. कारण ती परीक्षा त्यावेळेस खूप अवघड होती आणि आतासुद्धा त्याच धर्तीवरती मग UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ही परीक्षा कंडक्ट केली जाते. पूर्वीच्या काळी ICS इंडियन बघा सिव्हिल सर्व्हिसेस नावाने ही ICSची परीक्षा घेतली जायची. ओके. मग भारतामध्ये ते परतल्यानंतरनं त्यांची नियुक्ती सहाय्यक दंडाधिकारी म्हणून सिलेटला त्यांची काय झाली होती, नियुक्ती झाली होती. ICSची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते परत भारतामध्ये आले आणि त्यांची पहिली नियुक्ती ही सिलेटला सहाय्यक दंडाधिकारी म्हणून झालेली होती. पण त्यांना त्यांच्या प्रशासनातील किरकोळ चुकांचा बाव करून ब्रिटिश सरकारने त्यांना नोकरीवरून 1774 साली त्यांना नोकरीवरून काढून टाकलेले होते आणि त्यांच्याविरुद्ध त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन इंडिया ऑफिसकडे दाद मागण्याचा सुद्धा काय केला होता, प्रयत्न केलेला होता. मग पण तो निष्फळ ठरला होता आणि त्यांना बार ॲट लॉच्या परीक्षेसही बघा बसण्यास त्यांना नाकारण्यात आलेलं होतं. एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या. ओके. मग इंग्लंडमधील मुक्कामात एडमंड बर्क असेल, बघा जुझेप्पे मॉझिनी असेल, यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावरती पडलेला होता आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या अशा अन्यायी धोरणामुळे आणि त्यांच्याविरुद्ध जनमत जागृत करण्याची चळवळ ही त्यांनी 1875 साली त्यांनी हाती घेतली होती. म्हणजे त्यांना नोकरीतून बरखास्त केल्यानंतर त्यांनी 1874ला नोकरीतून बरखास्त केलं आणि 1875ला मग त्यांनी ब्रिटिशांविरोधात जनमत तयार करण्यासाठी एक चळवळ उभी केली होती आणि त्या चळवळ उभी करण्याचं काम हे त्यांनी आपल्या स्वतःच्या हाती घेतलेलं होतं. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग कलकत्त्यामधील मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूटमध्ये मग ते सुरुवातीस इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करत होते आणि नंतर काही दिवस ते फ्री चर्च महाविद्यालयामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं होतं, काम केलं होतं. पुढे जाऊन त्यांनी रिपन महाविद्यालय हे स्थापन केलं होतं आणि तेथेच अध्यापक म्हणून त्यांनी 37 वर्ष ते अध्यापनाचं काम केलेलं आहे. ओके. मग तथापि ते राजकारणापासून अलिप्त राहिलेले नव्हते, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि जनजागृतीसाठी त्यांनी बेंगॉली नावाचं वृत्तपत्र हे इंग्रजी माध्यमातून त्यांनी सुरू केलं होतं. बेंगॉली हे वृत्तपत्र इंग्रजी माध्यमातून 1878 साली इंग्रजीतून त्यांनी बेंगॉली नावाचं वृत्तपत्र 1878 साली सुरू केलं होतं. आपल्याला परीक्षेला इथंच प्रश्न फॉर्मॅट होतो की बेंगॉली नावाचं वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं किंवा कधी सुरू केलं होतं किंवा ते कोणत्या माध्यमातून होतं. ओके. तर बेंगॉलीमधून होतं का इंग्रजीमधून होतं का कुठल्या भाषेतून होतं असं सुद्धा प्रश्न तयार होतो. तर 1878 साली सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी बेंगॉली नावाचं वृत्तपत्र हे इंग्रजी माध्यमातून तयार केलेलं होतं किंवा सुरू केलेलं होतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ओके मित्रांनो, अशाच पद्धतीने मग कन्सेप्ट क्लिअर मेंटरशिपच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्या कॉन्सेप्ट आपण क्लिअर करतच आहोत. पण ज्या विद्यार्थ्यांना आणखीन काय अडचणी असतील, ज्यांना आणखीन काय प्रॉब्लेम्स असतील, तर ते आपल्या मेंटॉरशिपच्या प्रोग्रामचे मेन जे आहेत अजित पाटील सर यांच्यासोबत
कॉन्टॅक्ट करून ते तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात। आपल्या मेंटॉरशिपची संपूर्ण टीम आणि अजित पाटील सर हे आपले जे काही प्रॉब्लेम असतील किंवा ज्या काही अडचणी असतील तर त्या सोडवण्याचं काम करणार आहेत किंवा 100% तुमचा तिथं जाऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची। ओके, त्यानंतर पुढं बघा की हे त्यांनी 1878 साली इंग्रजी वृत्तपत्र सुरू केलेलं होतं। त्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडिया असोसिएशन, बघा ही संस्था काय केली होती, स्थापन केली होती। मग ही इंडिया असोसिएशन संस्था कधी स्थापन केली होती तर 26 जुलै 1876 रोजी इंडिया असोसिएशन, 26 जुलै 1876 रोजी इंडिया असोसिएशन ही संस्था सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेली होती। ओके, त्याचबरोबर बेंगॉली या वृत्तपत्रातून कलकत्ता उच्च न्यायालयाची बदनामी केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आलेली होती। म्हणजे बेंगॉली हे ज्या वृत्तपत्र आहे तर त्या कलकत्ता उच्च न्यायालयाची त्यातून त्यांनी बदनामी केलेली होती। याच्याखाली त्यांना अटक सुद्धा करण्यात आली होती। तेव्हा देशभरामध्ये हरताळ आणि निषेधाच्या सभा झालेल्या होत्या आणि भारतीय सनदी सेवा परीक्षेचे किमान वय 21 वरून 19 वरती आणण्यात आल्याने होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी भारतभर प्रचार सुद्धा केलेला होता। हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। ओके, म्हणजे त्यांनीच काय झालं होतं, पहिली ICS ची परीक्षा उत्तीर्ण होणारे तेच होते आणि ICS ची सनदी सेवा होती जी ICS ची परीक्षा पूर्वी कंडक्ट केली जायची, त्याच्यासाठी वयोमर्यादा 21 होती। मग ती वयोमर्यादा 21 वरून 19 करण्यात आलेली होती आणि ते 19 करण्यात आल्यामुळे त्यांनी देशभरामध्ये काय केलं होतं, मग निदर्शने आणि हरताळ केलेले होते। हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामुळं मग भारतीय लोकांचा काय झालेला होता, तोटाच झालेला होता। ओके, म्हणजे इंग्रजी लोकांचं प्रशासनामध्ये टक्का वाढलेला होता आणि भारतीय लोकांचा तोटाच झाला होता। त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या विरोधामध्ये मग प्रचार करण्याचं काम हे केलेलं होतं। हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी मग इंडिया असोसिएशन तर्फे मग राष्ट्रीय सभा ही कलकत्त्याला बोलवली होती आणि ती 1883 मध्ये त्यांनी राष्ट्रीय सभा ही कलकत्ता या ठिकाणी बोलवलेली होती। त्याचबरोबर त्यानं राष्ट्रीय सभा दुसरी ही 1885 साली कलकत्ता या ठिकाणीच बोलवण्यात आलेली होती। म्हणजे इंडियन असोसिएशन या संस्थेद्वारे त्यांनी राष्ट्रीय सभा 2 भरवलेल्या होत्या, एक 1883 ला कलकत्ता या ठिकाणी आणि दुसरी 1885 ला कलकत्ता या ठिकाणीच त्यांनी काय केली होती, राष्ट्रीय सभा भरवलेली होती। आणि मग या राष्ट्रीय काँग्रेसचे ते 2 वेळा काय झालेले आहेत, अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत। मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी स्थापना झाली होती 1885 साली, तर त्या 1885 सालात स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते 2 वेळा अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत आणि ते 1895 ला पुण्यामध्ये जे अधिवेशन भरले होतं तर त्या अधिवेशनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं होतं। ओके, INC चे अध्यक्ष 1895 पुणे आणि दुसरं अहमदाबाद 1902। अहमदाबाद या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे अधिवेशन भरले होतं 1902 सालामध्ये, तर त्या अधिवेशनाचं अध्यक्ष पद सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, भूषवलेलं आहे। आणि सुरुवातीपासून ते मग मवाळवादी नेत्यांच्या गटामध्येच ते सुरुवातीपासून सामील झालेले होते आणि ते कायमस्वरूपी मवाळवादी नेते म्हणूनच ते काय झालेले आहेत, त्यांची ओळख निर्माण झालेली आहे। हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहे। त्यानंतर बंगालची फाळणी ज्यावेळेस झाली 1905 ला, तर त्या बंगालच्या फाळणीला कडाडून विरोध करणारे नेते म्हणून सुद्धा ते सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना ओळखलं जाते। आणि त्या बंगालच्या फाळणीच्या विरोधामध्ये मग त्यांनी विरोध तर केला, पण बहिष्काराचा जोरदार पुरस्कार सुद्धा मग त्यांनी केलेला होता। हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। मग सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना लोकमान्य टिळकांचा जहालवाद किंवा गांधींचा असहकार हे दोन्हीही मार्ग मान्य नव्हते, ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे। त्याचबरोबर द्विदल राज्य पद्धती असलेल्या बंगालच्या विधिमंडळावरती त्यांची नियुक्ती झालेली होती, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। म्हणजे बंगालचं जे द्विदल पद्धती विधिमंडळ होतं यावरती त्यांची नियुक्ती झाली होती, यावरती त्यांची काय झाली होती, नियुक्ती झालेली होती। हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ओके, त्याचबरोबर
1921 मध्ये त्यांना ब्रिटिश सरकारने नाईट हा किताब बहाल केलेला होता, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. 1921 नाईट हा किताब ब्रिटिशांकडून त्यांना नाईट हा किताब सुद्धा काय केला होता, बहाल केलेला होता. आणि बराकपूर जे आहे, कलकत्त्यामधील बराकपूर हे ठिकाण जे आहे, तर त्या ठिकाणी त्यांचे काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. ते 1925 मध्ये त्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी बेंगॉली या इंग्रजी वृत्तपत्रातून लेखन केले होतं. तसेच त्यांनी अ नेशन इन मेकिंग बीइंग द रेमिनन्सीस ऑफ 50 इयर्स ऑफ पब्लिक लाईफ हे आत्मचरित्र सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, लिहिलेलं आहे. ते 1925 मध्ये त्यांनी आत्मचरित्र लिहिलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला काय करायची आहे, लक्षात घ्यायची आहे. ओके, यस. त्यानंतर पुढचा घटक आहे ब्रिटिशांचे जे सुधारणावादी कायदे होते. ओके, 1858 नंतरनं ब्रिटिशांनी जे काही भारतीयांमध्ये जे काही सुधारणावादी कायदे आणलेले होते, तर ते सुधारणावादी कायदे कोणते होते आणि त्या कायद्याच्या माध्यमातून मग ब्रिटिशांनी भारतासाठी कोणत्या सुधारणा घडवून आणलेल्या होत्या आणि मग त्या कायद्यांविरोधात भारतीयांचा जो काही असंतोष झालेला होता किंवा असंतोषाची भावना जी काही निर्माण झालेली होती, तर या गोष्टीसुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. ओके, मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कायदा 1858चा राणीचा जाहीरनामा आलेला होता. राणीच्या जाहीरनाम्याने मग काय केलं होतं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता ही संपुष्टात आणून मग भारतावरती प्रत्यक्ष नियंत्रण कोणाचं आलेलं होतं, तर ब्रिटिश संसदेचं भारतावरती नियंत्रण आलेलं होतं. हे 1858च्या राणीच्या जाहीरनाम्याने सगळ्यात महत्त्वाचा बदल झाला होता. त्याचबरोबर मग बघा की जे काही पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीने जे काही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि बोर्ड ऑफ कंट्रोल हे जे काही स्थापन केलं होतं, तर ही मंडळे बरखास्त करून त्याच्याऐवजी भारत मंत्री हे पद काय केलं होतं, निर्माण केलं होतं. आणि तिथून पुढे मग भारताचा कारभार कोण बघणार होतं, तर इंग्लंडमार्फत तो नियुक्त केलेला भारत मंत्री होता आणि त्याचं जे मंडळ होतं तर ते तिथून पुढे भारताचा कारभार बघणार होते. हे महत्त्वाचे बदल हे 1858च्या राणीच्या जाहीरनाम्याने झालेले होते. त्यानंतर मग पुढचा कायदा आलेला आहे तर तो भारतीय परिषद कायदा आलेला आहे. ओके, भारतीय परिषद कायदा 1861 साली काय झालेला आहे, स्थापन झालेला आहे. मग या कायद्यानुसार प्रांतिक कायदे मंडळाची स्थापना करण्यात आलेली होती. म्हणजे प्रत्येक प्रांतामध्ये सेपरेट कायदे मंडळ काय केलं होतं, स्थापन करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर मग बंगालमध्ये 1862 मध्ये प्रांतिक कायदे मंडळ स्थापन केलं होतं. त्याचबरोबर वायव्य प्रांतामध्ये 1866 मध्ये ते प्रांतिक कायदे मंडळ स्थापन केलं होतं. त्याचबरोबर पंजाबमध्ये 1897 मध्ये प्रांतिक कायदे मंडळ स्थापन करण्यात आलेलं होतं. मग प्रांतांच्या मंडळात कायदे करण्यास तज्ज्ञांची मदत व्हावी म्हणून गव्हर्नर जनरलचा त्याच्यामध्ये काय केलं होता, समावेश केलेला होता. हे सुद्धा आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर वैधानिक विकेंद्रीकरणाचे तत्व हे अंमलात आणलेलं होतं. त्याचबरोबर खाते वाटपाची जी काही पद्धत होती तर ती खाते वाटपाची पद्धत सुद्धा सुरू केलेली होती या कायद्यानुसार. त्यानंतरनं बघा विधिमंडळात भारतीयांना प्रथमच समावेश करून घेतलेला होता. म्हणजे 1861च्या कायद्यानुसार भारतीयांचा समावेश विधिमंडळामध्ये पहिल्यांदाच करून घेतलेला होता. याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. म्हणजे कोणत्या कायद्याने भारतीयांचा समावेश हा पहिल्यांदाच विधिमंडळामध्ये करण्यात आलेला होता, तर तो भारतीय परिषद कायदा 1861 किंवा इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861 नुसार मग भारतीयांना विधिमंडळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्थान देण्यात आलेलं होतं. हा सुद्धा आपल्याला महत्त्वाचा आहे. त्यानंतरनं व्हाईसरॉयच्या काउन्सिलमध्ये 5वा सदस्य म्हणून त्यांना काय केलं होतं, घेण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर प्रांतांना स्वतःसाठी कायदा करण्याचा त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार हा त्यांना देण्यात आलेला होता.
म्हणजे 1861च्या कायद्यानुसार. त्याचबरोबर मग व्हाईसरॉयला आणीबाणीच्या काळामध्ये कायदेमंडळाच्या परवानगीशिवाय अध्यादेश काढण्याचा अधिकार सुद्धा काय केला होता, बहाल केलेला होता या कायद्यानुसार. त्याचबरोबर केंद्रीय कायदेमंडळात कमीत कमी 6 व जास्तीत जास्त 12 सदस्यांच्या नियुक्तीची तरतूद ही या कायद्यानुसार करण्यात आलेली होती आणि त्यांचा कार्यकाळ 2 वर्षे एवढा काय केला होता, ठरवण्यात आलेला होता. त्याचबरोबर काम फक्त कायदा बनवणे होते, म्हणजे या लोकांना 12 सदस्यांना काम काय होतं की फक्त कायदे बनवणे आणि त्याच्यावरती सर्वाधिकार हे कोणाचे असणार होते, तर गव्हर्नरचे असणार होते. हे सुद्धा आपल्याला या कायद्यानुसार काय केलं होतं, सांगण्यात आलेलं होतं. ओके. त्यानंतर पुढचा कायदा आहे भारतीय परिषद कायदा 1892. काउन्सिल ॲक्ट, इंडियन काउन्सिल ॲक्ट 1892 या नावाने त्याला काय केलं जाते, ओळखलं जाते. ओके. चला मग बघा, हा जो काही भारतीय परिषद कायदा 1892चा जो आहे, तर या कायद्याने मग केंद्रीय मंडळाची सदस्य संख्या ही काय केली होती, वाढवलेली होती. कमीत कमी 10 व जास्तीत जास्त 16 एवढी केंद्रीय विधिमंडळाची सदस्य संख्या असणार होती. हे या कायद्याने काय केलं होतं, ठरवलेलं होतं. म्हणजे हे महत्त्वाचा बदल केलेला होता. पूर्वीच्या कायद्याने किती केलेला होता, तर कमीत कमी 6 व जास्तीत जास्त 12 होते. पण या कायद्याने काय सांगितलेलं आहे की कमीत कमी 10 व जास्तीत जास्त 16 एवढी सदस्य संख्या आणि यातील निम्मे जे सदस्य असतील तर ते बिनसरकारी असतील हे सांगितले होतं. म्हणजे 16 पैकी कमीत कमी 8 हे बिगर सरकारी किंवा बिनशासकीय सदस्य असतील हे या कायद्याने सांगितलेलं होतं. मग यांचा जो काही कार्यकाळ असणार होता तर तो 2 वर्षाचाच असणार होता हे सांगितलं होतं. मग याच्यामधील जे काही सदस्य होते तर हे काही सदस्य निवडणुकीने, म्हणजेच प्रथमच निवडणुकीचे तत्व या कायद्याने काय केलं होतं, स्वीकारलेलं होतं. म्हणजे याच्यामधले 16 मधले जे काही सदस्य होते तर हे सदस्य निवडणूक तत्वाद्वारे काय केलेले होते, तर निवडून दिले जाणार होते. आणि सगळ्यात पहिल्यांदा निवडणुकीचं तत्व हे कुठल्या कायद्यामध्ये वापरलं गेलेलं आहे, तर भारतीय परिषद कायदा 1892 या कायद्यानुसार मग पहिल्यांदाच निवडणुकीचे तत्व हे स्वीकारलेलं होतं. हे सुद्धा आपल्याला इथं काय करायचं आहे, लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अधिकारांमध्ये काय केलेली होती, वाढ केलेली होती. त्याचबरोबर वार्षिक अंदाजपत्रकावरती चर्चा करण्याचा अधिकार सुद्धा हा पहिल्यांदाच इथं मिळालेला होता. त्याचबरोबर मग वार्षिक अंदाजपत्रकावरती भारतीयांना चर्चा करण्याचा अधिकार मिळाला होता. मतदान करण्याचा अधिकार मिळालेला होता का, तर अजिबात नव्हता. मतदानाचा अधिकार नव्हता, पण चर्चा करण्याचा अधिकार मिळालेला होता. त्याचबरोबर सार्वजनिक बाबीत सरकारला प्रश्न व उपप्रश्न विचारण्याची बघा अधिकार सुद्धा सदस्यांना काय झालेला होता, दिला गेलेला होता. म्हणजे या गोष्टी सुद्धा आपल्याला इथे काय करायच्या आहेत, महत्त्वाच्या आहेत आणि लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्य संख्येत वाढ करण्यात आलेली होती. म्हणजे जे प्रांतिक विधिमंडळ जे होतं तर या प्रांतिक विधिमंडळात सुद्धा मग सदस्य संख्या जी होती तर यांच्यामध्ये सुद्धा वाढ करण्याचं काम हे कोणत्या कायद्याने करण्यात आलेलं होतं, तर मग भारतीय परिषद कायदा 1892 नुसार मग या सदस्यांची संख्या वाढवण्याचं काम केलेलं होतं. हे सुद्धा आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर पुढचा कायदा आहे भारतीय परिषद कायदा 1909. ज्या कायद्याला मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने सुद्धा हा कायदा काय आहे, चर्चेत आहे किंवा परिचित आहे. ओके. मग या कायद्याची पार्श्वभूमी बघा की 1892च्या कायद्याने जी काही भारतीयांना जी काही निराशा देण्यात आलेली होती, मग ती निराशा भरून काढण्यासाठी कुठंतरी मग 1909ला हा भारतीय परिषद कायदा काय केलेला आहे, निर्माण केलेला आहे. मग
लॉर्ड कर्झनने मग ज्यावेळेस भारताची फाळणी केली होती, बंगालची फाळणी केलेली होती, लॉर्ड कर्झनने 1905 साली बंगालची फाळणी केलेली होती आणि या फाळणीमुळे मग भारतीयांच्या मनामध्ये जो असंतोष निर्माण झालेला होता, तर तो असंतोष कमी करण्यासाठी आणि या कायदा काय केला होता, करण्यात आलेला होता. त्याचबरोबर मग काँग्रेसमधील जी काही जहाल गट जो प्रभावी होता, तर तो 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये मग काँग्रेसमध्ये जी काही फूट पडलेली होती, जहाल आणि मवाळ अशी फूट पडलेली होती. मग या फुटीचं काय झालेलं होतं, या फुटीमुळे मग हा भारतीय परिषद कायदा हा काय केला होता, आणलेला होता किंवा मॉर्ले मिंटो सुधारणा या आणलेल्या होत्या. ओके, दादाभाई नौरोजी असतील, RC दत्ता असतील यांनी इंग्रज भारताचे कसे आर्थिक शोषण करत आहे हे समप्रमाण दाखवून देण्याचं काम केलं होतं. त्याच्यामुळे मग काही सुधारणा घडवून आणायच्या होत्या. त्याच्यासाठी हा कायदा काय केला होता, आणण्यात आलेला होता. त्याचबरोबर वृत्तपत्रातील सरकारवरील टीकांमुळे जनमत हे काय झाले होतं, जागृत झाले होतं आणि हे जनमत कुठेतरी दाबायचं आणि त्यांना शांत करायचं, याच्यासाठी काय केलेला होता, या सुधारणा घडवून आणलेल्या होत्या. त्याचबरोबर मग भारताबाहेरील संघटनांचा जो काही प्रभाव पडलेला होता, जसं की 1905ला बलाढ्य रशियाला छोट्या जपानने हरवल्यामुळे आशियाई राष्ट्रामध्ये जो काही उत्साह निर्माण झालेला होता, तसेच युरोपमध्ये जर्मनीचे वाढते साम्राज्य बघून ब्रिटिशांना भारतीयांच्या मदतीची गरज होती. त्याच्यासाठी मग त्यांनी काय केलं होतं की मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा आणून मग भारतीयांना हळूहळू थोड्याशा सुधारणा देऊन कुठेतरी काहीतरी भारतीयांना एक आशेचा किरण जागा केलेला होता आणि त्या माध्यमातून मग भारतीयांना शांत ठेवण्याचं काम हे केलेलं होतं. ओके, त्यानंतर भारताला सुधारणांचा हप्ता देण्याविषयी मोर्लेसारखे काही इंग्रजांचे मत अनुकूल झालेले होते. त्याच्यामुळं मग या कायद्यामध्ये ज्या काही सुधारणा केलेल्या आहेत तर त्या बघणार आहोत. ओके, त्यानंतर 1906ला जी मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती व आगा खान शिष्टमंडळाला मिंटो याने विभक्त मतदारसंघाचे जे काही आश्वासन दिलेले होते, ही सुद्धा या कायद्याची एक पार्श्वभूमी होती. ओके, त्यानंतर या साऱ्या पार्श्वभूमीचा विचार करून मग विविध समाज घटकांच्या मागण्या पूर्ण करणे व समाजातील असंतोष दूर करणे यासाठी नव्या सुधारणा कायद्यात काहीतरी तरतुदी करणे काय होते, गरजेचे होते. ब्रिटिश सरकारला नवा सुधारणा कायदा आणून मग याच्यामध्ये तरतुदी करणे हे ब्रिटिश सरकारला गरजेचे होते आणि त्याचाच एक भाग म्हणून मग पुढे 1909ला मॉर्ले मिंटो सुधारणा किंवा भारतीय परिषद कायदा 1909 या नावाने हा कायदा काय केलेला आहे, तयार केलेला आहे. मग 1892चा कायदा काँग्रेसला नुकसान पोहोचवण्याकरता करण्यात आलेला होता, तर 1909चा कायदा हा काँग्रेसमधील मावाळांना तसेच मुसलमानांना आपल्यावरती ओढून घेण्यासाठी करण्यात आले होता. म्हणजे 1892च्या कायद्याने काँग्रेसला काय केलं होतं की नुकसान पोहोचवले होतं, पण 1909च्या कायद्याने मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील नेते असतील आणि त्याचबरोबर मुस्लिम असतील यांना मग ब्रिटिशांकडे ओढून घेण्याचा किंवा ब्रिटिशांच्या बाजूने त्यांचं मत परिवर्तन करण्यासाठी हा 1909चा कायदा करण्यात आलेला होता. हे सुद्धा लक्षात ठेवा. मॉर्ले मिंटोच्या आधी प्रचलित जे काही शासकीय पद्धती होत्या तर त्या कोणत्या सुधारणा कराव्या, शासकीय पद्धतीमध्ये कशा पद्धतीने सुधारणा करता येतील यासाठी सरकारला सल्ला देण्यासाठी ऑगस्ट 1906 मध्ये सर आरुंडेल समिती सुद्धा काय केली होती, नेमण्यात आलेली होती. ओके, त्यानंतर ऑगस्ट 1907 मध्ये KG गुप्ता व सय्यद हुसेन बिलग्रामी या दोन भारतीयांना इंडियन काउन्सिलचे सदस्य म्हणून सुद्धा काय केलं होतं, नेमण्यात आलेलं होतं. म्हणजे छोट्या छोट्या किंवा काहीतरी थोड्याफार प्रमाणामध्ये भारतीयांना जर सुधारणा केल्या आणि भारतीयांची जर काही नियुक्ती केली तर त्याच्यामुळे भारतीय लोकांमधील असंतोष कमी करण्यासाठी या गोष्टींचं काय केलं जाऊ शकते, भांडवल केलं जाऊ शकते. म्हणून त्यांनी मॉर्ले मिंटो नावाने 1909 साली काहीतरी सुधारणावादी कायदा आणलेला आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर मार्च 1909ला सत्येंद्रनाथ सिन्हा यांना व्हाईसरॉयच्या काउन्सिलचे सदस्य म्हणून नियुक्त केले होते. म्हणजे याच्यामुळे सुद्धा भारतीयांमध्ये जो काही असंतोष पसरलेला होता तर तो असंतोष कमी करण्यासाठी या सुधारणा काय केल्या होत्या, घडवून आणलेल्या होत्या. हे आपल्याला इथं काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके, मग हा जो काही मॉर्ले मिंटो जो काही सुधारणा कायदा होता या कायद्यानुसार मग काही गोष्टी आणलेल्या होत्या. मग त्या गोष्टी बघा कोणत्या कोणत्या, या तरतुदी काय काय केलेल्या होत्या. ओके, तर निवडणुकीचे तत्व काही अंशी मान्य करण्यात आलेलं होतं. म्हणजे पूर्णतःच मान्य केलं होतं का, तर नव्हतं. तर काही अंशी निवडणुकीचं तत्व हे मान्य करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर केंद्रीय विधिमंडळातील सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आलेली होती. ओके,
केंद्रीय विधिमंडळातील सदस्य संख्येमध्ये वाढ करण्यात आलेली होती. त्याचबरोबर गव्हर्नर जनरलचे जे काही 5 सदस्य होते तर त्यांच्या पात्रतेसंबंधित जे काही नियम होते तर ते नियम त्यांनी काय केले होते, रद्द केलेले होते आणि निर्वाचित सदस्यांबाबत त्यांनी काय केले होते, नियम केले होते आणि त्या नियमांमध्ये मग 25 वर्षाखालील ब्रिटिश नागरिकच असावा असं त्या नियमांमध्ये समावेश केलेलं होतं. ओके. त्यानंतर अधिकारांमध्ये वाढ केली होती, म्हणजे आर्थिक बाबींमधील अधिकारांमध्ये वाढ केली होती. मग बजेट जे विधिमंडळातील मांडल्यावरती करात व अनुदानात बदल सुचवण्याचा अधिकार कोणत्याही सदस्याला काय केलेला होता, देण्यात आलेला होता. त्याचबरोबर ती अर्थसंकल्पावरती चर्चा करण्याचा अधिकार सुद्धा 1909च्या कायद्याने दिलेला होता. पण मतदान करण्याचा अधिकार दिलेला होता का, नव्हता. म्हणजे काही प्रमाणामध्ये भारतीयांना थोडीशी सूट दिलेली होती. त्याच्यामुळे भारतीय लोकांमधील असंतोष कमी करण्यासाठी या कायद्याचा वापर केलेला होता किंवा या कायद्याने भारतीय लोकांमधील असंतोष कमी करण्यासाठी प्रयत्न केलेले होते असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके. त्याचबरोबर प्रांतिक विधिमंडळामध्ये मग सदस्यांच्या संख्येमध्ये त्यांचं काय केलं होतं, वाढ केलेली होती. प्रांतिक विधिमंडळातील जे सदस्य होते तर त्या सदस्य संख्येमध्ये वाढ करण्यात आलेली होती. या सगळ्या गोष्टी काय केल्या होत्या, तर 1909चा जो भारतीय परिषद कायदा जो होता ज्याला मॉर्ले मिंटो सुधारणा म्हणतो, तर या सुधारणावादी कायद्याने या गोष्टी सगळ्या घडवून आणलेल्या होत्या. हे आपल्याला इथं काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. तरी सुद्धा मग भारतीय लोकांच्या मनामधील इंग्रजांमधील किंवा ब्रिटिशांविषयी मग असंतोष कमी झालेला होता का, तर नव्हता. तर थोडक्यामध्ये बघा, ब्रिटिशांनी हा कायदा आणून 1909चा कायदा आणून भारतीयांना थोड्याफार प्रमाणामध्ये सुधारणा घडवून आणून भारतीयांमधील असंतोष कमी करण्याचा प्रयत्न केला. पण तरीसुद्धा संपूर्ण भारतीय लोकांमधून ब्रिटिशांविषयीचा असंतोष कमी झालेला नव्हता. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके. यस. त्यानंतर पुढची गोष्ट आहे 19 जुलै 1905 रोजी ब्रिटिश सरकारने अधिकृतरित्या बंगालच्या फाळणीचा काय केलेला आहे, निर्णय घेतलेला होता. 19 जुलै 1905 रोजी ब्रिटिश सरकारने जुलै 1905 रोजी बंगालच्या फाळणीचा निर्णय घेतलेला होता आणि तो निर्णय लॉर्ड कर्झन याने काय केला होता, घेतलेला होता. ओके. लॉर्ड कर्झनने मग बंगालची फाळणी केलेली होती. लॉर्ड कर्झन याने ह्या बंगालची फाळणी करण्याचा काय केला होता, निर्णय घेतला होता. आता ब्रिटिशांनी जरी प्रशासकीय कारण सांगितलेलं होतं की बघा, बंगाल हा खूप मोठा प्रांत आहे आणि प्रशासकीय कारणास्तव आपण बंगालची फाळणी करतोय असं जरी ब्रिटिशांनी कारण सांगितलेलं होतं, प्रमुख कारण, पण त्यामागे ब्रिटिशांचा दुसराच डाव होता किंवा दुसराच हेतू होता. या दुसऱ्या हेतूने काय केलं होतं, बंगालची फाळणी केली होती. मग तो दुसरा हेतू नेमका काय होता. ओके. कारण जरी सांगितलं होतं प्रशासकीय कारण. ओके. प्रशासकीय कारणास्तव आपण बंगालची फाळणी करत आहोत हे जरी कारण सांगितलेलं असलं तरी ते त्या मागचा हेतू होता हिंदू मुस्लिम यांच्यात फूट पाडणे. हिंदू मुस्लिम यांच्यात काय करणे, फूट पाडणे हा सगळ्यात महत्त्वाचा हेतू हा बंगालच्या फाळणी मागचा होता. ही गोष्ट आपल्याला काय करायची आहे, लक्षात घ्यायची आहे. मग आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जातो मित्रांनो की बंगालची फाळणी कुणी केली, तर लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केलेली आहे. ओके. मग बंगालची फाळणी कधी झाली, तर 19 जुलै 1905 रोजी बंगालची फाळणी ही काय झालेली आहे, घडून आलेली आहे. मग बंगालची फाळणी का घडून आलेली होती, तर प्रशासकीय कारणास्तव सांगितलं होतं. पण त्याच्या मागचं खरं कारण म्हणजे काय, तर हिंदू आणि मुस्लिम यांचे जे काही एकता होती, यांच्यामध्ये जे ऐक्य होतं, तर या ऐक्यामध्ये फूट पाडणे
आणि ही फूट पाडून मग भारतीय लोकांमध्ये असंतोष निर्माण करणे हा याच्या मागचा काय होता, मुख्य उद्देश होता. म्हणजे हिंदू मुस्लिमांमध्ये जर फूट पाडली, यांच्यामध्ये एकीच जर नाही राहिली, तर यांच्यामध्ये मग राष्ट्रीयत्वाची भावना ही राहणार नाही आणि कुठंतरी राष्ट्रीयत्वाच्या भावनेला तडा जाण्यासाठी किंवा तडा घालवण्यासाठी मग ब्रिटिशांनी हे धोरण काय केलं होतं, राबवलेलं होतं. आणि म्हणून मग काय केलं होतं बघा की बंगालची फाळणी केलेली होती. मग या बंगालच्या फाळणीमध्ये मग पूर्व आणि पश्चिम बंगाल, पूर्व बंगाल व पश्चिम बंगाल असे त्याचे काय केले होते, दोन भाग केले होते. मग पूर्व बंगाल कोणासाठी केला होता, तर मुस्लिमांसाठी. ओके, कारण पूर्व बंगालमध्ये मुस्लिमांची संख्या जास्त होती म्हणून पूर्व बंगाल मुस्लिमांसाठी केलं होतं. आणि पश्चिम बंगालमध्ये हिंदूंची संख्या जास्त होती म्हणून पश्चिम बंगाल हा हिंदूंच्या याच्यासाठी केलेला होता. म्हणजे अशा प्रमाणामध्ये मग ब्रिटिशांनी काय केलं होतं, हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडलेली होती आणि राष्ट्रीय ऐक्यतेच्या भावनेला काय केलं होता, तडा घालवलेला होता. ही गोष्ट आपल्याला काय करायची आहे, लक्षात ठेवायची आहे. त्यानंतरनं मग जी काही बंगालची फाळणी झालेली होती, मग या बंगालच्या फाळणीनंतरनं मग हिंदू आणि मुस्लिमांनी आम्ही एक आहोत या भावनेने मग काय केलं होतं, राष्ट्रीय ऐक्याची भावना ही दाखवण्यासाठी त्यांनी मग विविध ठिकाणी काय केलं होत्या, सभा घेतलेल्या होत्या. एकमेकांच्या मग त्यांनी एकमेकांना आलिंगन केलं होतं. मग कुणी तर काय केलं होतं की बघा त्याच्यामध्ये मग बिना चपलाचं चालणे हे असं करून सुद्धा बंगालच्या फाळणीला विरोध दर्शवलेला होता. काही लोकांनी विविध ठिकाणी मग छोट्या सभा घेतल्या होत्या, उठाव केले होते, संघर्ष केलेला होता. अशा माध्यमातून त्यांनी मग बंगालच्या फाळणीला विरोध केलेला होता. हा विरोध झालेला असताना सुद्धा मग लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी रद्द केलेली नव्हती, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग त्यानंतरनं मग बंगालची फाळणी झाल्यानंतरनं कुठेतरी भारतीयांच्या मनामध्ये ब्रिटिशांविरोधात खूप मोठ्या प्रमाणात असंतोष पसरू लागलेला होता. आणि यातूनच मग हा भारतीयांच्या मनामधील जो ब्रिटिशांविषयी असंतोष आहे तर हा कमी करण्यासाठी 1911 मध्ये बघा मग दिल्ली दरबार भरवण्यात आलेला होता. जो राजा पंचम जॉर्ज हा जो आहे म्हणजे इंग्लंडचा 5वा राजा, ज्याला पंचम जॉर्ज नावाने ओळखलं जायचं, तर त्याच्यासाठी तो भारतामध्ये येणार होता आणि त्यासाठी दिल्ली दरबार भरवलेला होता. आणि या दिल्ली दरबारामध्ये मग पंचम जॉर्ज आल्यानंतरनं मग पंचम जॉर्ज याने तोपर्यंत ब्रिटनला बंगालच्या फाळणीमध्ये असंतोषाचं लोण पोचलेलं होतं. आणि मग पंचम जॉर्ज ज्यावेळेस 1911ला भारतामध्ये आला त्यावेळी त्याने बंगालची फाळणी रद्द केल्याची काय केलेली आहे, घोषणा केलेली आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे बंगालची फाळणी झाली कधी, 1905ला, पण बंगालची फाळणी रद्द कधी झाली तर 1911ला. आणि ती रद्द कुणी केली तर 5वा राजा पंचम जॉर्ज याने मग काय केलेलं आहे, बंगालची फाळणी रद्द करण्याचं काम हे केलेलं आहे. हे आपल्याला काय करायचं आहे, या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. ओके, बंगालची फाळणी झाल्यानंतर मग भारतीयांमध्ये मग स्वदेशी असेल, स्वराज्य असेल, स्वदेशी असेल व बहिष्कार या बाबतीमध्ये मग भारतीयांनी काय केलेलं आहे, चळवळी करण्यासाठी मग त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. आणि या माध्यमातून मग स्वदेशी चळवळ असेल, स्वराज्य असेल किंवा बहिष्काराची चळवळ असेल तर या चळवळी पुढे जाऊन मग काय झालेल्या आहेत, उदयाला आलेल्या आहेत. ओके, त्यानंतर पुढचं आहे स्वदेशी चळवळी. बंगालची फाळणी झाल्यानंतर मग भारतीयांच्या मनामध्ये कुठंतरी स्वदेशी चळवळीबाबत जनजागृती व्हायला सुरू झालेली होती. मग 19 जुलै 1905 रोजी सरकारने मग अधिकृतरित्या बंगालच्या फाळणीचा ज्यावेळेस निर्णय घेतलेला होता त्यानंतर मग 7 ऑगस्ट 1905 रोजी मग स्वदेशी व बहिष्काराची चळवळ सुरू करण्याचा निर्णय काय केला होता, जाहीर केलेला होता. ओके, म्हणजे स्वदेशी व बहिष्काराची चळवळ कधी सुरू झालेली आहे तर 7 ऑगस्ट 1905 रोजी ही स्वदेशी चळवळ काय झालेली आहे, सुरू झालेली आहे. स्वदेशी चळवळ व बहिष्काराची चळवळ ही काय झालेली आहे, सुरू झालेली आहे. मग आता या
स्वदेशी चळवळीमध्ये नेमकं काय करण्यात आलेलं आहे, ओके, किंवा कशासाठी करण्यात आलेली होती, स्वदेशी चळवळ व बहिष्काराची चळवळ नेमकी का करण्यात आलेली होती. तर आपल्या भारतातून जो इंग्लंडला कच्चा माल जात होता आणि इंग्लंडवरून जो पक्का माल तयार होऊन घेऊन होत होता, तर त्या मालावरती भारतीय लोकांनी काय घेतलेला होता, बहिष्कार घातलेला होता. मग जसं की कपडे असतील, म्हणजे ब्रिटनहून भारतामध्ये जे आलेले कपडे असतील तर त्या कपड्यांवरती, किंवा जे काही मीठ असेल, किंवा जे लिव्हरपूलचं जे काही कापड असेल, तर त्याच्यावरती बघा भारतीयांनी काय केलं होतं, या स्वदेशी आणि बहिष्कार या चळवळीमार्फत बहिष्कार घालण्याचं काम केलेलं होतं. मग मँचेस्टरचं जे कापड होतं व लिव्हरपूलचे जे काही मीठ होतं, तर यांच्यावरती हे जे काही असे पदार्थ होते किंवा या अशा वस्तू ज्या होत्या, तर या वस्तू वापरण्यासाठी भारतीयांनी नकार दिलेला होता आणि या नकारामधून मग त्या विदेशी वस्तूंवरती भारतीयांनी बहिष्कार घातलेला होता आणि तिथून पुढं मग स्वदेशी चळवळ सुरू केली होती. म्हणजे स्वदेशी चळवळ म्हणजे भारतात तयार झालेली जी कापड होते तर तेच वापरायचं, भारतात तयार झालेल्या ज्या काही वस्तू होत्या तर त्याच वापरायच्या, अशा पद्धतीने मग भारतीयांनी इथून पुढे मग स्वदेशी चळवळ ही सुरू केली होती. आणि जे बाहेरून आलेले जे काही विदेशी कापड होती तर यांच्यावरती बहिष्कार घालायचा, अशा पद्धतीने ही स्वदेशी चळवळ मग भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये सुरू झालेली होती. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर 16 ऑक्टोबर 1905 रोजी बंगालच्या फाळणीची अंमलबजावणी झालेली होती, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग हा दिवस शोक दिन म्हणून काय केलेला होता, साजरा केलेला होता. 16 ऑक्टोबर फाळणीचा अंमलबजावणी दिवस. शोक दिन म्हणून पाळला. शोक दिन म्हणून पाळण्यात आलेला होता. मग आपल्याला जर परीक्षेला विचारलं गेलं की बंगालच्या फाळणीचा दिवस खालीलपैकी कोणता दिन म्हणून पाळण्यात आला, तर शोक दिन म्हणून पाळण्यात आला. आणि तो कोणता दिवस आहे, तर 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस शोक दिन म्हणून काय झालेला आहे, पाळण्यात आलेला आहे. ओके. मग लोकांनी त्या दिवशी काय केलं होतं की उपवास केलेले होते, मिरवणुका काढलेल्या होत्या, अनवाणी चालत जाऊन गंगेमध्ये स्नान केलेलं होतं. अशा पद्धतीने प्रत्येकाने विविध मार्गाने या शोक दिनाचा काय केलं होता, पाळलेला होता. अशा पद्धतीने केलेलं होता. त्याचबरोबर वंदे मातरम हे गीत उत्स्फूर्तपणे मग गायलेलं होतं आणि हेच बहिष्कार चळवळीचं मग हे राष्ट्रीय गीत बनलेलं होतं. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं, वंदे मातरम. त्यानंतर बंगालच्या 2 भागांमधील लोकांनी एकमेकांना एकत्र येऊन राख्या सुद्धा बांधण्याचं काय केलं होतं, काम केलेलं होतं. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर एप्रिल 1906 मग बरिसालचे काँग्रेस अध्यक्ष अब्दुल रसूल म्हणतात की आपल्याला 50 किंवा 100 वर्षात जे शक्य झाले नसते ते बंगालच्या फाळणीच्या संकटाने 6 महिन्यामध्ये घडवून दाखवले. हे इथं त्यांनी का अशा पद्धतीचं काय केलेलं आहे, उद्गार काढलेले आहेत. स्वदेशीची चळवळ ही राष्ट्रीय चळवळ त्यावेळेस बनलेली होती. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे स्वदेशी चळवळीने मग एक राष्ट्रीय स्वरूप सुद्धा काय केलं होतं, प्राप्त केलेलं होतं. हे सुद्धा आपल्याला या दृष्टीने काय करायचं आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, यस. अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, मग आपल्याला जर काही कॉन्सेप्टविषयी जे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्ही आपल्या मेंटॉर टीमशी संपर्क साधून ते तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स सॉल्व करून घेऊ शकता. आपली मेंटॉर टीम ही सर्व विद्यार्थ्यांसाठी नेहमीच कार्यरत आणि तत्पर असणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या ज्या काही शंका असतील त्या शंका किंवा जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सोडवण्याचं काम हे आपल्या मेंटॉर टीमच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि आपल्या मेंटॉर टीमचे जे प्रमुख आहेत अजित पाटील सर, हे अत्यंत उत्तमपणे तुमचे मेंटॉरिंग करणार आहेत किंवा तुमच्या मेंटॉरशिपचा प्रोग्राम चालवणार आहेत. ओके. त्याच्यामुळे जे काही विद्यार्थ्यांना अडचणी असतील, ज्या काही शंका असतील तर त्या तुम्ही आपल्या मेंटॉर टीमशी संपर्क करून तुम्ही तुमच्या अडचणी या सॉल्व करून घेऊ शकता. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, यस. त्यानंतरनं मग बंगालच्या फाळणीनंतर स्वदेशी चळवळीने संपूर्ण भारतभर त्यांनी काय केलं होतं की संपूर्ण भारतभर ही चळवळ व्यापलेली होती. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग सुरुवातीला बहिष्कार फक्त विदेशी कापडापुरताच टाकलेला होता. म्हणजे स्वदेशी चळवळ ज्यावेळेस चालवलेली होती त्यावेळेस सुरुवातीला या चळवळीच्या माध्यमातून मग
बहिष्कार फक्त विदेशी कापडावरतीच टाकलेला होता, पण त्यानंतरनं मग विदेशी मग जी काही दारू असेल, ओके, सुरुवातीला बहिष्कार फक्त विदेशी कापड, नंतर मात्र दारू असेल, साखर असेल, साखर असेल, त्याचबरोबर कागद असेल, औषधे असेल, त्याचबरोबर रसायने असतील, कागद, औषध, रसायने असतील, सिगारेट असेल, खेळणी असेल, अशा सर्वच ब्रिटिश वस्तू ज्या होत्या तर त्या सगळ्या ब्रिटिश वस्तूंवरती मग भारतीयांनी काय केलं होतं तर बहिष्कार टाकण्याचं काम केलेलं होतं. आणि स्वदेशी मग ज्या काही वस्तू असतील स्वदेशामध्ये म्हणजे भारतामध्ये ज्या उत्पादित होणाऱ्या वस्तू असतील मग त्याच्यामध्ये मग दारू असेल, कापड असेल, साखर असेल किंवा औषधं असतील, रसायनं असतील किंवा इतर ज्या काही वस्तू असतील तर त्या सगळ्या वापरण्याचं काम हे स्वदेशी चळवळीच्या माध्यमातून केलेलं होतं. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, यस. त्यानंतर स्वदेशी व बहिष्कार चळवळीत मुंबई इलाख्यामध्ये मग जे काही पुढारी मिळालेलं होतं मग हे पुढारी सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग मुंबई इलाख्यामध्ये मग लोकमान्य टिळक असतील, शिवराम परांजपे असतील, सौ केतकर असतील, सौ अ.बी. जोशी असतील, विष्णू गोविंद विजापूरकर असतील आणि महादेव राजाराम बोडस असतील इत्यादी नेत्यांनी मग मुंबई प्रांतामधील स्वदेशी चळवळी ही पुढे नेण्यासाठी प्रयत्न केलेला आहेत किंवा स्वदेशी चळवळ चालवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. ओके, मुंबई इलाख्यातील व्यक्ती, ओके, किंवा नेते, मुंबई इलाख्यातील नेते. ओके, लोकमान्य टिळक, शिवराम परांजपे, शिवराम परांजपे, सौ केतकर, सौ जोशी, सौ जोशी, त्यानंतरनं विष्णू गोविंद विजापूरकर आणि महादेव राजाराम बोडस. विष्णू विजापूरकर आणि महादेव बोडस इत्यादी लोकांनी जे काही मुंबई प्रांत जो आहे तर त्या मुंबई प्रांतामध्ये स्वदेशी चळवळ चालवण्यासाठी पुढाकार घेतलेला होता. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, त्यानंतर बघा, त्यानंतर सय्यद हैदर रझा अथवा रझा अली सय्यद हैदर रझा अथवा रझा अली प्राध्यापक हे दिल्लीच्या सेंट स्टीफन महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते. ते एक गुप्त मंडळ चालवणारे देशभक्त किंवा क्रांतिकारक होते. दिल्लीच्या सेंट स्टीफन महाविद्यालयामध्ये
दिल्लीच्या सेंट स्टीफन महाविद्यालयात ते कोण होते? एक प्राध्यापक होते आणि एक गुप्त मंडळ चालवणारे देशभक्त क्रांतिकारक होते. गुप्त मंडळ चालवणारे एक देशभक्त आणि त्याचसोबत एक क्रांतिकारक होते. मग स्वदेशी व बहिष्कार चळवळीचे त्यांनी दिल्ली येथे नेतृत्व केलेले होते. स्वदेशी व बहिष्कार चळवळीचे नेतृत्व दिल्लीचे नेतृत्व त्यांनी काय केलेलं होतं हे आपल्याला काय करायचं आहे? लक्षात घ्यायचं आहे. ओके. त्यानंतरनं मग 1908च्या गणेशोत्सवात पुण्यामध्ये गणपतीचे 1908च्या गणेशोत्सवामध्ये मग पुण्यामध्ये गणपतीपुढे त्यांचे व्याख्यानसुद्धा झालेलं होतं आणि त्या व्याख्यानामध्ये मग त्यांनी जी काही स्वदेशी चळवळ आहे ती स्वदेशी चळवळ आणखीनपणे दृढ करण्यासाठी त्यांनी काय केलं होतं? लोकांमध्ये व्याख्यान दिलेलं होतं आणि त्या लोकांमध्ये व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांनी स्वदेशी चळवळ आणखीनपणे लोकांच्या मनामध्ये बिंबवलेली होती आणि मग विदेशी कापडावरती किंवा विदेशी वस्तूंवरती बहिष्कार घालण्यासाठी त्यांनी लोकांना काय केलं होतं? प्रोत्साहित केलेलं होतं. हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर बाबाराव सावरकरांनी त्यांना नाशिकला नेऊन त्यांचे व्याख्यान सुद्धा काय केलं होतं? घडवून आणलेलं होतं. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग हे जे काही स्वदेशी चळवळ जे आहे तर या स्वदेशी चळवळीचा जो काही परिणाम झालेला आहे तर हा परिणाम सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. मग ज्यावेळेस मग 1905ला काँग्रेसचं बनारस अधिवेशन जे भरलेलं होतं तर त्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष गोपाळकृष्ण गोखले होते आणि यांनी मग राष्ट्रीय काँग्रेसने बंगालमधील स्वदेशी आणि बहिष्कार या दोन्ही चळवळींना निःशब्द पाठिंबा दिलेला होता. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग हा बहिष्काराचा ठराव मवाळांपुढे बंगालपुरताच मर्यादित राहिलेला होता. हे सुद्धा आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर 1906ला कलकत्ता या ठिकाणी ज्यावेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन घडले होतं या ठिकाणी मग दादाभाई नौरोजी हे अध्यक्ष होते आणि यांनी मग स्वराज्याची संकल्पना ही सगळ्यात पहिल्यांदा तिथं मांडून स्वदेशी चळवळीला काय केलं होता? पाठिंबा दिलेला होता. मग या कलकत्ता अधिवेशनामध्ये मग स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हे बहुमताने या अधिवेशनामध्ये पारित करण्यात आलेलं होतं. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग परीक्षेला आपल्याला प्रश्न विचारला जातो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये मग स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे ठराव पास करण्यात आलेले होते? तर ते 1906ला कलकत्ता या ठिकाणी जे अधिवेशन झालेलं होतं आणि त्या कलकत्ता अधिवेशनामध्ये मग स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे 3 ठराव बहुमताने पारित करण्यात आलेलं होतं. हे आपल्याला काय करायचं आहे? लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर 1907ला जे काही सुरतला अधिवेशन भरलेलं होतं या सुरतच्या अधिवेशनामध्ये मग मवाळ व जहाल अशी काय झाली होती? फूट पडलेली होती आणि स्वराज्याच्या चळवळीचे वेग व तंत्र या 2 गटामध्ये काय झाले होतं? विभागलं गेलं होतं किंवा मतभेद झालेले होते. मग जिल्हा, तालुका, खेडी, शहरे व गावातून ठिकठिकाणी घेण्यात आलेल्या सार्वजनिक सभा असतील, मिरवणुका असतील यासाठी मग स्वयंसेवक व समिती ही जनतेला संघटित करणारी साधने बनलेली होती आणि बारिसाल येथे अश्विन कुमार दत्त याने स्वदेश बांधव समितीची स्थापना केलेली होती. हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, बरिसाल या ठिकाणी अश्विन कुमार दत्त यांनी स्वदेश बांधव समितीची स्थापना केलेली होती. ओके. याच्यावरती सुद्धा भविष्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा आपल्याला महत्त्वाची आहे आणि लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर बरिसाल जिल्ह्यात 159 शाखा सुद्धा या स्वदेश बांधव समितीच्या स्थापन झाले होता आणि त्याच्यामार्फत मुस्लिम शेतकऱ्यांचे संघटन करणे, त्याचबरोबर समितीमार्फत चित्रफिती, गीते, भाषणे यातून स्वदेशीचा संदेश लोकांमार्फत पोहोचवणे असं काम या स्वदेश बांधव समितीमार्फत केलं जात होतं. त्याचबरोबर दुष्काळामध्ये व रोगांच्या साथीच्या मदत कार्य करणे, स्वदेशी कारागिरीचे प्रशिक्षण देणे, शाळा स्थापन करणे आणि न्याय पंचायती चालवण्याचं काम सुद्धा या स्वदेश बांधव समितीमार्फत
करण्यात आलेलं होतं आणि लोकांना यांच्यामार्फत मग जे काही शारीरिक व नैतिक शिक्षण होतं तर ते नैतिक आणि शारीरिक शिक्षण देण्याचं काम हे या समितीने केलेलं होतं. हे सुद्धा आपल्याला इथं काय करायचं आहे, लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या भारतामध्ये जी काही स्वदेशी चळवळ चालवली होती तर या चळवळीच्या माध्यमातून मग या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत, घडून आलेल्या आहेत, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, मग बघा त्यानंतरनं मग जे काही बंगाल नॅशनल कॉलेज जे आहे ओके, मग त्यानंतरनं स्वदेशी चळवळीमार्फत मग बंगाल नॅशनल कॉलेजची स्थापना झाली होती आणि या स्थापनेमागं मग या बंगाल नॅशनल कॉलेजचे अध्यक्ष जे होते तर ते अरविंद घोष हे होते, हे सुद्धा लक्षात ठेवायचे. त्यानंतर ऑगस्ट 1906ला राष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना झाली होती आणि या राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या माध्यमातून मग भारतातील लोकांना राष्ट्रीय शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याचं काम हे स्वदेशी चळवळीच्या माध्यमातूनच केलेलं होतं, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर मग प्राथमिक शाळेपासून ते विद्यापीठ स्तरापर्यंत वाङ्मयीन असेल, वैज्ञानिक असेल व तांत्रिक शिक्षण पद्धती ही गरजेनुसार व राष्ट्रीय नियंत्रणाखाली प्रस्थापित करण्याचं काम हे स्वदेशी चळवळीमार्फतच करण्यात आलेलं होतं, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग तांत्रिक शिक्षणासाठी मग बंगाल तंत्रनिकेतनची काय केलेली होती, स्थापना करण्यात आली होती. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जपानमध्ये पाठवण्यासाठी निधी जमा करण्याचं काम सुद्धा हे केलेलं होतं आणि ते स्वदेशी चळवळीमार्फतच केलेलं होतं. त्याचबरोबर देशात ठिकठिकाणी राष्ट्रीय शाळा स्थापन करण्याचं काम सुद्धा केलेलं होतं किंवा काम झालेलं होतं, हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर स्वदेशी बघा सुती कापड गिरण्या असतील, साबण असेल, काडेपेट्या असतील, कातडी कमवण्याचे कारखाने असतील, विमा कंपन्या असतील, बँका असतील, दुकाने असतील, यांची सुद्धा स्थापना करण्यात आलेली होती आणि ती कशामार्फत, स्वदेशी चळवळीच्या मार्फतच या सगळ्या गोष्टींची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर बेंगॉल केमिकल फॅक्टरीची स्थापना सुद्धा आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांनी केली होती. आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो की बंगाल बघा केमिकल फॅक्टरीची स्थापना कुणी केली होती, तर आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांनी बेंगॉल केमिकल फॅक्टरीची स्थापना केली होती. हे गोष्ट आपल्याला काय करायची आहे, लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर जे काही स्वदेशी चळवळीमार्फत जे आपल्या भारतामधील सण आणि उत्सव जे असतील तर शिवजयंती व गणेशोत्सवाचा महाराष्ट्रातच नव्हे तर बंगालमध्येही स्वदेशीचा प्रचार करण्यासाठी काय झालेला आहे, याचा उपयोग झालेला आहे. म्हणजे शिवजयंती आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून मग स्वदेशी चळवळीचा प्रचार करण्याचं काम हे केलं गेलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला या दृष्टीने काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. स्वदेशी चळवळीमार्फत मग कवी व गीतकार रवींद्रनाथ टागोर, रजनीकांत सेन, द्विजेंद्रलाल, मुकुंददास, सय्यद अबू महम्मद या सर्वांच्या गीतांनी मग देशप्रेम जागं करून लोकांमध्ये स्वदेशी चळवळीची जागृती निर्माण करण्याचं काम हे केलेलं आहे. त्याचबरोबर रवींद्रनाथ टागोर यांचं अमार सोनार बंगला याच काळामध्ये प्रसिद्ध झालेलं होतं. म्हणजे याच काळामध्ये स्वदेशी चळवळीचं काम हे झालेलं होतं आणि याच्यामध्ये मग आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जातो मित्रांनो की अमार सोनार बंगला हे प्रसिद्ध गीत हे कुणी लिहिलेलं आहे, तर रवींद्रनाथ टागोर यांनी हे प्रसिद्ध गीत लिहिलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर दक्षिणारंजन मित्र मुजुमदार यांच्या ठाकूर मार झुली या परिकथा संगीतातून सादर केलेल्या होत्या आणि याचं काम स्वदेशी चळवळीच्या माध्यमातून हे केलं गेलेलं होतं. ओके, त्यानंतर चित्रकलेत रवींद्रनाथ टागोर यांनी व्हिक्टोरियन शैली जुगारून देशी परंपरांना काय केली होती, प्रेरणा देण्याचं काम हे रवींद्रनाथ टागोर यांनी केलेलं होतं. त्याचबरोबर इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्टची स्थापना सुद्धा झाली होती आणि ती 1907 मध्ये याची स्थापना झालेली होती. त्याचबरोबर या संस्थेच्या इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल बघा आर्ट या संस्थेच्या शिष्यवृत्तीचे पहिले मानकरी हे नंदलाल बोस हे ठरलेले होते, हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग ही जी काही आपली स्वदेशी चळवळ होती ही बघा ही खूप मोठी व्यापक स्वरूपाची चळवळ होती. याच्यामध्ये स्त्रिया असतील, जमीनदार असतील, त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थी असेल, कामगार वर्ग असेल व मर्यादित प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग असेल, तर या सर्वांनी याच्यामध्ये काय केलेला होता, सहभाग घेतलेला होता. ही गोष्ट आपल्याला काय करायची, लक्षात ठेवायची आहे. मग त्यानंतर हळूहळू मग ज्यावेळेस 1907ला मग सुरत अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ अशी ज्यावेळेस फूट पडलेली होती, मग या फुटीनंतरनं मग ही जी काही चळवळ जी होती तर ती हळूहळू मंदावण्याचं काम झालेलं होतं, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, म्हणजे
1907ला सुरत अधिवेशनामध्ये ज्यावेळेस जहाल आणि मवाळ अशी फूट पडली होती आणि त्या फुटीनंतर मग हळूहळू मग ही स्वदेशी चळवळ कुठंतरी मंदावण्याचं काम हे घडून आलेलं होतं. ही गोष्ट आपल्याला काय करायची आहे, लक्षात घ्यायची आहे. ओके, यस. अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो मग आपण आजच्या लेक्चरमध्ये कोणत्या गोष्टी बघितलेल्या आहेत, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघा सुरुवाती जी काही राष्ट्रवादाची चळवळ जी होती म्हणजे 1885 ते 1905 या सालामध्ये जे काही घडलेल्या राष्ट्रवादाची चळवळी आहेत तर त्याच्यावरती आपण विचार केलेला आहे. भारतामधील मवाळवादी जी काही धोरणं होती, मवाळवाद्यांचं तत्त्व काय होतं, मवाळवाद्यांचे मग नेते जे होते मग ते नेते बघितलेले आहेत. दादाभाई नौरोजी असतील, सुरेंद्रनाथ बॅनर्जी असतील. त्याचबरोबर मग ब्रिटिश सरकारने सुधारणावादी जे काही कायदे आणलेले होते याच्यावरती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकलेला आहे. आणि त्याचबरोबर मग ज्या सुधारणावादी कायद्यांमध्ये मग ज्या भारतीयांची जी निराशा झाली होती आणि त्या निराशेपासून जो असंतोष पसरलेला होता याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकले. त्याचबरोबर बंगालची फाळणी आणि जी काही स्वदेशी चळवळ आहे तर ही स्वदेशी चळवळ आणि बंगालची फाळणी या माध्यमातून सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये काय केलेलं आहे, चर्चा केलेली आहे. ओके, अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांच्या ज्या काही कॉन्सेप्ट असतील तर त्या कॉन्सेप्ट क्लिअर करण्याचं काम आपण कन्सेप्ट क्लिअर मेंटॉरशिप प्रोग्रामच्या माध्यमातून करत आहोत. जर ज्या विद्यार्थ्यांना या कन्सेप्ट समजल्या नसतील किंवा कन्सेप्टबाबत ज्या काही शंका कुशंका जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण आपल्या मेंटॉरशिपच्या प्रोग्राम जे मेंटॉरशिप आहेत, मेंटॉरशिप टीम आहे तर त्या मेंटॉरशिप टीमच्या माध्यमातून तुम्ही ते प्रश्न तुमच्या शंका या सॉल्व्ह करू शकता. आपल्या मेंटॉरच्या टीमचे प्रमुख जे आहेत अजित पाटील सर आणि त्यांची संपूर्ण टीम हे आपले प्रश्न असतील किंवा आपल्या ज्या काही शंका असतील तर त्या निरसन करण्याचं काम हे करणार आहेत. ओके, तुर्तास आपण या व्हिडिओमध्ये थांबतोय मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. चला सर्वांना धन्यवाद, थँक्यू. ओके, चला.